बघा आपला पुढचा चॅप्टर आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. याच्यामधले सुद्धा काही एक्झाम्पल महत्त्वाचे आपण याच्यामध्ये घेणार आहोत लेक्चरमध्ये. तर त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल ॲट टाईम टी इज गिवन बाय द रिलेशन. एक रिलेशन आपल्याला व्हेलॉसिटी दिलेली आहे, व्ही इज इक्वल टू 6t मायनस टी स्क्वेअर डिवायडेड बाय 6. The distance traveled in 3 seconds if s is equal to 0 at t is equal to 0. असं एक्झाम्पल आहेत. तर ह्याच्यावरून आपल्याला त्याचं काय करायचं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. 3 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकतो पार्टिकल तो. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला बेसिक पॉईंट्स माहीत पाहिजे. त्यातला पहिला बेसिक पॉईंट असणार डिस्प्लेसमेंट. कशानं डिनोट करतो आपण, यसनं, बरोबर. त्यानंतर ना दुसरा पॉईंट असणार आहे आपला त्यातला व्हेलॉसिटी. ती व्हेलॉसिटी म्हणजे काय असणार, ds अपॉन dt. आणि तिसरं असणार आहे ॲक्सिलरेशन. ते ॲक्सिलरेशन म्हणजेच व्हेलॉसिटीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. तेच आपल्याला डिस्प्लेसमेंटमध्ये लिहायचं असेल तर d2s अपॉन dt स्क्वेअर. अशा 3 क्वांटिटी ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता दिलेली क्वांटिटी आपल्याला काय दिलेली आहे बघा, व्ही इज इक्वल टू 6t मायनस टी स्क्वेअर अपॉन 6. आता व्ही म्हणजेच काय असतो तर डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटचा, म्हणजेच ds अपॉन dt इज इक्वल टू 6t मायनस टी स्क्वेअर अपॉन 6. आता आपल्याला डेरिव्हेटिव्हकडून व्हेरिएबलकडे जायचे, यसकडे जायचे, म्हणून आपण काय करूया त्याचं इंटिग्रेशन, म्हणजेच इंटिग्रेटिंग. मग इंटिग्रेटिंग दोन्ही साईडला घेऊया आपण. इंटिग्रेशन ऑफ ds अपॉन dt विथ रिस्पेक्ट टू dt इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 6t मायनस टी स्क्वेअर अपॉन 6 विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन काय झालं, कॅन्सल झालं. तिथं आलं त्याचा नंबर यस इज इक्वल टू इंटिग्रेशननुसार 6t स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस ह्याचं येणार टी क्यूब डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय केलं म्हणून 80. लक्षात आलं सगळ्यांच्या. मग बघा आता ह्याच्यामध्ये हे त्याचा आन्सर आलेला आहे, यस इज इक्वल टू. आता आपल्याला गिवनमध्ये आणि त्याच्यात एक नंबर राहील आपला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आता गिवनमध्ये आपल्याला म्हटलं आहे की इफ यस इज इक्वल टू 0 ॲट टी इज इक्वल टू 0, म्हणजे यस 0 ठेवला, टी 0 ठेवला, तर ह्या दोन्हीमध्ये जर ठेवलं हा पण 0 होणार आणि ह्या दोन्ही टर्म 0, तर आपल्याला सीची व्हॅल्यूसुद्धा काय मिळणार, 0च मिळणार. लक्षात आहे. म्हणजेच आपलं इक्वेशन देअरफॉर काय होणार, यस इज इक्वल टू 6t स्क्वेअर डिवायडेड बाय 2 मायनस टी क्यूब डिवायडेड बाय 80. आता आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे. ते डिस्प्लेसमेंट किती वेळात फाइंड आउट करायचे, टी इज इक्वल टू 3 सेकंद. म्हणून आपण काय पुट करूया त्याच्यामध्ये, पुट टी इज इक्वल टू 3 seconds. Therefore s is equal to 6 into 3 square divided by 2 minus 3 cube divided by 80 is equal to, हा काय येणार 3 येणार इंटू 9 मायनस 3 क्यूब म्हणजे 27 डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू काय होणार त्याच्यातलं 27 मायनस 3 डिवायडेड बाय 2. 9नं डिव्हिजन केले आणि हे सिम्प्लिफाय केलं तर आन्सर काय येणार आपलं, क्रॉस मल्टिप्लाय 54 मायनस 3 51 डिवायडेड बाय 2. म्हणजेच यस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं 51 डिवायडेड बाय 2 मीटर. म्हणजे पॉईंटमध्ये पाहिजे असेल तर पॉईंटमध्ये सुद्धा काढू शकता किंवा आहे तसं ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल. बघा लक्षात आलं. फर्स्ट एक्झाम्पल खूप सिम्पल एक्झाम्पल होतं डिस्प्लेसमेंटवरती. बघा आता सेकंड एक्झाम्पल, ए पॉईंट moves in a straight line during the time t is equal to 0 to t is equal to 3. According to the law, s is equal to 15t minus 2t
स्क्वेअर. देन द ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज ऑप्शन दिले 3, 9, 15 आणि 27. ठीक आहे. आता हे सुद्धा काय दिलं आहे, मोशन ऑफ द पार्टिकल दिले आहे आपल्याला. काय मोशन ऑफ द पार्टिकल म्हणजेच डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. यस इज इक्वल टू काय दिलेलं आहे, 15t मायनस 2t स्क्वेअर. लक्षात आलं. आता त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण काढायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. बघा आता ह्याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं. मीन्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. का काढायचं तर आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, म्हणून आपल्याला त्याचं डिफरन्शिएशन काढायचं. मग यसचं विथ रिस्पेक्ट टू टी काय येणार, ds अपॉन dt इज इक्वल टू 15tचं येणार 15 मायनस हा 2 मल्टिप्लाय होणार 2 × 2 4t. लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचे, व्हेलॉसिटी. हेच काय तयार झाली आपली व्हेलॉसिटी, म्हणजेच v इज इक्वल टू 15 मायनस 4t. आता ह्या दोघांमधला डिफरन्स काढायचा आहे, म्हणजे t इज इक्वल टू 0 असताना आणि t इज इक्वल टू 3 असताना. ठीक आहे. मग पहिल्यांदा आपण t इज इक्वल टू मीन्स ॲट t इज इक्वल टू 0, velocity at t इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 15 मायनस 4 × 0, म्हणजेच किती झालं 15. आणि दुसरं ॲट t इज इक्वल टू 3 सेकंड्स, म्हणजेच velocity at t इज इक्वल टू 3 इज इक्वल टू 15 मायनस 4 × 3 करायचं. दिस इज इक्वल टू 15 मायनस 12, म्हणजेच किती आलं आन्सर. आणि ह्या दोघांचं काय करायचं आहे आपल्याला, ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजेच काय असणार, त्या दोघांची ॲडिशन डिवायडेड बाय 2. दोघांचं आहे म्हणून डिवायडेड बाय 2 करणार. तर पहिल्याचं काय आलं, ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू फर्स्ट आलं 15 प्लस 3 डिवायडेड बाय 2. 15 प्लस 3 किती येणार 18 डिवायडेड बाय 2, म्हणजेच किती आलं 9. म्हणजेच आपला ऑप्शन नंबर काय येतोय बी. बघा लक्षात आलं सगळ्यांच्या हे. त्यामुळे हे सुद्धा एक्झाम्पल एकदम सिम्पल होतं. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल. स्टोन इज थ्रोन वर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द टॉप ऑफ ए टॉवर 64 meters high. According to the law, S is equal to 48t minus 16t square. The greatest height attained by the stone above the ground is. म्हणजे किती हाईटनं तो असू शकतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आता ह्याच्यासाठी फक्त एकच नंबर दिला आपल्याला यस, तो कन्सिडर करूया आपण. यस इज इक्वल टू 48t मायनस 16t स्क्वेअर असं दिलेलं आहे. इथं सुद्धा आपल्याला व्हेलॉसिटी लागणार आहे, म्हणून ह्याचं काय करूया, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. तर हा येईल ds अपॉन dt इज इक्वल टू 48 मायनस 16 × 2 32t. आता इनिशियल लेवलला व्हेलॉसिटी किती असणार आहे 0 असणार. ॲट इनिशियल v इज इक्वल टू 0, म्हणजेच काय मिळालं, देअरफॉर 48 मायनस 32t इज इक्वल टू 0. इनिशियली आपल्याला काय मिळालं, त्याची व्हेलॉसिटी 0 असणार, त्यामुळं 48 मायनस 32 इज इक्वल टू 0. आता ह्याच्यावरून t फाइंड आउट करू शकतो, म्हणजेच काय आलं मायनस 32t इज इक्वल टू मायनस 48, मीन्स t इज इक्वल टू मायनस 48 डिवायडेड बाय मायनस 32. इथं डिव्हिजन केली, डिव्हिजननुसार काय येणार 16 डिव्हिजन डायरेक्ट होईल, त्याचं काय येणार 3 डिवायडेड बाय 2, म्हणजेच t इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 सेकंड्स. आता आपल्याला काय करायची, त्याची हाईट काढायची. आता इनिशियली हाईट दिली 64 meters आणि त्याचं डिस्प्लेसमेंट किती होते ते बघायचे. म्हणजे पहिल्यांदा आता डिस्प्लेसमेंटसुद्धा फाइंड आउट केलं पाहिजे त्याचं. मग डिस्प्लेसमेंटसाठी यस किती आहे, यस इज इक्वल टू 48 मायनस 16t स्क्वेअर. हा काय आहे आपला यस. त्याच्यामध्ये
त्या टाईमचं व्हॅल्यू पुट करायची. 48 इथं. दिस इज इक्वल टू 48 इंटू 3 डिवायडेड बाय 2 मायनस 16 इंटू 3 डिवायडेड बाय 2 स्क्वेअर इज इक्वल टू, इथे एक 2 कॅन्सल झाला, तो राहिला 24 इंटू 3 मायनस 16 तसाच ठेवला, 3चा स्क्वेअर 9 आणि 2 स्क्वेअर 4 इज इक्वल टू 24 इंटू 3 72 मायनस हा 4 डिव्हिजन झाली तर 4 इंटू 9 36. लक्षात आला? म्हणजे दिस इज इक्वल टू 36 मीटर्स. पण आपल्याला काय करायचं, त्याची हाईट काढायची. मग टोटल हाईट इज इक्वल टू इनिशियली हाईट किती होती 64 मीटर्स. इनिशियली किती होती 64 मीटर्स प्लस 36 म्हणजेच किती आलं 100 मीटर. म्हणजे ह्याची टोटल हाईट किती आली 100 मीटर्स. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय आला त्याचा ए. बघा लक्षात आलं. हे सुद्धा एक्झाम्पल खूप सिम्पलच आहे. बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल. द पॉईंट on the curve 6y is equal to x cube plus 2 at which y coordinate is changing 8 times as fast as x coordinate is. म्हणजे आपल्याला त्या कर्ववरचं पॉईंट फाइंड आउट करायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचा वापर करून. ठीक आहे. आता पहिल्यांदा ते सेकंड लाईन जी लिहिली ती बघा, y coordinate is changing 8 times as fast as x coordinate. चेंज आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह आहे आणि टाईम बरोबर तो चेंज होतो आहे. म्हणजेच काय आपल्याला रिलेशन तयार करता येईल तिथं, तर वाय चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच डी वाय अपॉन डी टी इज इक्वल टू किती टाईम चेंज होतो आहे तो 8 टाइम्स. कुणाच्या एक्स कोऑर्डिनेटचा म्हणजेच तो काय येणार 8 इंटू डी एक्स अपॉन डी टी. लक्षात आलं. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया कारण ते पुढं आपण यूज करणार आहे. मग आता ह्याच्यामध्ये दिलेला कर्व आपण कन्सिडर केला. कर्व काय दिला आहे 6y इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2 हा कर्व दिला आपल्याला. आता ह्या कर्वचं आपण डेरिव्हेटिव्ह काढूया. देअरफॉर म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. बघा काय करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता 6 तसाच राहिला बरोबर. वायचं डेरिव्हेटिव्ह काय आलं डी वाय अपॉन डी टी इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी पहिल्यांदा एक्सचं काढलं 3x² आणि एक्सचं परत एकदा येणार डी एक्स अपॉन डी टी. लक्षात आलं. आता ह्याच्यामध्ये इक्वेशन 1चा वापर केला. इक्वेशन 1मध्ये तर डी वाय बाय अपॉन डी टीची व्हॅल्यू आहे ती तिथं सबस्टिट्यूट करूया. ती किती येणार 6 इंटू ब्रॅकेट 8 टाइम्स dx upon dt is equal to 3x² into dx upon dt. मग आता हे कॅल्क्युलेशन करताना dx upon dt तर कॅन्सल झाला. 6 इंटू 8 48 is equal to 3x². Therefore x² is equal to 16. means this implies x is equal to plus or minus 4. लक्षात आलं. आता त्या कर्वमध्ये त्याचा वापर करूया आपण. त्या कर्वमध्ये आता ह्याचा वापर केला तर पहिल्यांदा घेऊया फॉर x is equal to 4. कर्व काय आहे x is equal to 4 घेतलं तर कर्वमध्ये सबस्टिट्यूट करूया. 6y is equal to 4³ प्लस 2 म्हणजेच काय मिळालं 6y इज इक्वल टू 4चा क्यूब 64 प्लस 2. देअरफॉर 6y इज इक्वल टू 66 म्हणजे y इज इक्वल टू 11 म्हणजे एक पॉईंट आपल्याला मिळाला 4 11. आता दुसरं x इज इक्वल टू -4 घेतलं तर 6y इज इक्वल टू -4³ प्लस 2 म्हणजे 6y इज इक्वल टू -4चा क्यूब येणार -64 प्लस 2 म्हणजे 6y इज इक्वल टू -2
y इज इक्वल टू -62 डिवायडेड बाय 6. हा पॉईंट काय झाला -4 -62 डिवायडेड बाय 6. आणि आता आपले ऑप्शन्स बघा. ऑप्शनमध्ये कुठे येत आहे 411 येते. -4 -62 डिवायडेड बाय 6 त्याच्यात नाही आहे. म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे ए 411. लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. द टँजंट टू द कर्व y इज इक्वल टू ax² प्लस bx ॲट 2 - 8 इज पॅरलल टू x ॲक्सिस. देन तर आपल्याला त्याच्यावरून ए आणि बीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. ठीक आहे. आता गेलेला परत एकदा तोच आपला गिवन कर्व कन्सिडर करूया. काय आहे गिवन कर्व? y इज इक्वल टू ax² प्लस bx. त्याच पद्धतीने आता सॉल्व करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय मिळेल आपल्याला? dy अपॉन dx इज इक्वल टू याचं डेरिव्हेटिव्ह मिळेल 2ax प्लस b. पण आपल्याला त्याच्यावरनं काय दिलं आहे? त्यांनी पॉईंट दिलेला आहे, बरोबर. म्हणून तो पॉईंट पुट करायचा. तो पॉईंट काय आहे? x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू -8. देअरफॉर dy बाय dx ॲट 2 - 8 इज इक्वल टू. आता इथं x इज इक्वल टू 2 ठेवला तर हा 2 × 2 किती झाला? 4a. आणि b किती झाला आहे? तो b तसाच राहिला कारण y त्याच्यामध्ये नाही आहेच, म्हणजेच b. हे झालं इक्वेशन 1. पण आपल्याला दुसरं काय दिलं आहे? तो पॅरलल टू एक्स ॲक्सिस आहे. आणि पॅरलल टू एक्स ॲक्सिस असेल तर त्याचा टँजंटचा स्लोप काय असतो? 0 असतो. काय दिलेलं आहे? टँजंट is parallel to x axis, therefore its slope म्हणजेच dy by dx is equal to 0. म्हणजे आपल्याला इक्वेशन मिळेल 4a प्लस b इज इक्वल टू 0. इक्वेशन 1. लक्षात आलं? इक्वेशन 1. आता दुसरं, तोच पॉईंट त्या कर्ववरती सुद्धा लाईज असणार, बरोबर आहे, कारण दिलेलाच आहे. मग काय करणार? नाव पॉइंट 2 - 8 लाईज ऑन द कर्व. काय आहे कर्व? y इज इक्वल टू ax² प्लस bx. ह्या कर्ववरती तो लाईज आहे. ठीक आहे. मग त्या कर्ववरती लाईज असेल तर काय येणार? yच्या ठिकाणी आपण -8 ठेवणार. -8 इज इक्वल टू एक्सच्या जागी 2, 2चा स्क्वेअर 4a प्लस 2b. आणि म्हणजेच इक्वेशन तयार होईल. 2ने सगळ्यांना डिवाइड होईल. काय येणार मग? 2a किंवा तसंच ठेवू आपण सोडवण्यासाठी 4a प्लस 2b इज इक्वल टू -8. इक्वेशन नंबर 2. आणि आता ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स मिळाली आपल्याला. ही दोन सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी इक्वेशन 1 आणि 2चं सबस्ट्रॅक्शन करायला लागेल, बरोबर. मग आता डायरेक्ट लिहितो मी 4a - 4a 0, b - 2b -b इज इक्वल टू 0 - प्लस 8. म्हणजेच b इज इक्वल टू -8. लक्षात आलं? आता आपण b इज इक्वल टू -8 ही तर इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. 4a - 8 इज इक्वल टू 0. दिस इम्प्लाइज 4a इज इक्वल टू 8. म्हणजेच a इज इक्वल टू 2. मग आता a इज इक्वल टू 2 आणि b इज इक्वल टू -8. कोणता ऑप्शन आहे आपला? ऑप्शन नंबर सी. म्हणजे आपला आन्सर आलेला आहे a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -8. लक्षात आलं? ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. काय दिलं एक्झाम्पल बघा. द टू कर्व्स x³ - 3xy² प्लस 2 इज इक्वल टू 0 अँड 3x² y³ इज इक्वल टू 2. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे बघा. आणि खाली ऑप्शन्समध्ये दिलेत त्यांनी.
एक्झाम्पलचं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला टोची जर होतात, कट ॲट राईट अँगल येतात, कट ॲट π/3 का π/4 असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. बघा आता ह्याच्यासाठी आपण काय करूया, सिम्पल पहिल्यांदा कर्व कन्सिडर करूया आणि dy/dx फाइंड आउट करूया. आता dy/dx म्हणजेच काय असतो तर स्लोप असतो. म्हणजे स्लोपचा वापर करून तो आपण टच होतात का राईट अँगल आहेत का π/4 आहेत हे आपण फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. मग आता पहिला कर्व काय दिला आहे बघा आपल्याला, x³ - 3xy² + 2 = 0. मग आता हे आपण डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. आता एक्सचं x³ बरोबर डेरिव्हेटिव्ह घेत असताना x³ काय येणार 3x² मायनस हे डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे तर प्रॉडक्ट रूल वापरायला लागेल आपल्याला इथं. मग 3 कॉन्स्टंट बाहेर ठेवूया आणि ब्रॅकेटमध्ये त्यांचा प्रॉडक्ट रूल वापरूया. x कॉन्स्टंट आणि y² डेरिव्हेटिव्ह काय येणार 2y × dy/dx ब्रॅकेट कंप्लीट प्लस y² कॉन्स्टंट ठेवलं आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर 1च येतं म्हणून तसंच राहिलं आणि प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह 0 = 0. लक्षात आलं. मग आता काय आलं 3x². आता 3 मल्टिप्लाय करूया आणि मायनसनं पण 3 × 2 - 6xy × dy/dx आणि हा पुढे घेतला -3y² = 0. आता बघितलं तर कॉमन सगळ्यातून 3 निघतोय, तो बाहेर 0 बरोबर कॅन्सल झाला. मग राहिलं काय आपल्याकडं आता x² हा दिलेला -y² - 6xy × dy/dx = 0. हे नंबर ट्रान्सफर केले तर काय मिळालं -6xy -6 नाही तर 2 येणार कारण 3 कॅन्सल केला आपण. 2xy × dy/dx = हा y² आणि हा -x². म्हणजेच dy/dx = काय येणार y² - x² / -2xy. लक्षात आहे. आता मला तो मायनस कॅन्सलच करायचा आहे त्याच्यातनं. मग मायनस कॅन्सल करायचं आहे तर तेच काय लिहू शकतो आपण x² - y² / 2xy. म्हणजे मायनसनं वरती आणि खालती दोघांना मल्टिप्लाय केला त्याच्यामुळे काय झालं तो मायनस कॅन्सल झाला. ठीक आहे. लक्षात आलं हे पहिल्या फंक्शनचं. आता दुसरा कर्व काय दिला आहे बघा आपल्याला 3x² y - y³ तो कन्सिडर करूया सेकंड कर्व 3x² y - y³ = 2. ठीक आहे. आता बघा ह्याचं काय करायचं आहे, परत तसंच डेरिव्हेटिव्ह काढायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. परत इथं 3 कॉन्स्टंट तसाच ठेवला पाहिजे. ब्रॅकेटमध्ये x² कॉन्स्टंट आणि yचं डेरिव्हेटिव्ह काढलं तर dy/dx. लक्षात आलं. प्लस y कॉन्स्टंट ठेवला आणि x² डेरिव्हेटिव्ह काढलं तर 2x ब्रॅकेट कंप्लीट मायनस आता पुढं y³ काढायचे म्हणजे पहिल्यांदा yचं डेरिव्हेटिव्ह काढलं पाहिजे आपण. लक्षात आहे. मग yचं काय येणार 3y² आणि परत yचं डेरिव्हेटिव्ह × dy/dx = 2चं डेरिव्हेटिव्ह 0. बघा लक्षात आलं. आता 3 मल्टिप्लाय केलं तर काय आलं 3x² × dy/dx. आता ह्याच स्टेपला मी काय करतो dy/dx ची टर्म त्याच्याबरोबरच घेतो. म्हणजेच काय येईल पुढं मग -3y² × dy/dx आणि प्लस हा 3 × 2 6xy = 0. लक्षात आलं. मग आता ह्याच्या इक्वल टू काय येणार परत पुढे घेतलं तर आपण 3 परत एकदा कॅन्सल झाला dy/dx कॉमन मिळेल म्हणजे राहील x² - y² × dy/dx
आणि हा मायनस इकडं आला तर प्लस इकडं आला तर मायनस होणार, -2xy, कारण तो 3 कॅन्सल होणार त्यातनं. लक्षात आलं? म्हणजेच आपल्याला काय मिळालं, dy/dx इज इक्वल टू -2xy डिवायडेड बाय x² - y². बघा आता इक्वेशन 1 आणि 2, 1 आपण दिलं नव्हतं पण ते घेऊया आता. इथं हा 1 असेल, हा 2 असेल. पण आपल्याला माहिती आहे dy/dx म्हणजेच काय असतो, स्लोप असतो. म्हणजेच हा काय असेल m1 आणि हा काय असेल m2. आता ह्या दोघांचं बघूया आपण काहीतरी. तर आता इथे एक ऑप्शन आहे बघा, काय आहे ऑप्शन, कट ॲट राईट अँगल. राईट अँगल म्हणजे काय असतात, प्रॉडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू -1. मग तसं होतंय का चेक करूया आपण. ठीक आहे, मग आता m1 इंटू m2 इज इक्वल टू, m1 किती आहे, x² - y² डिवायडेड बाय 2xy इंटू -2xy डिवायडेड बाय x² - y². 2xy कॅन्सल, x² - y² गेट कॅन्सल, राहिला फक्त -1. मग प्रॉडक्ट ऑफ द स्लोप इज इक्वल टू -1 म्हणजेच ते काय झाले, राईट अँगल. आणि राईट अँगल म्हणजेच आपला कोणता, कट ॲट राईट अँगल. लक्षात झालं? म्हणजे हे दोन्ही कर्व कुठं कट होतात, तर राईट अँगलमध्ये कट होतात. ठीक आहे, बघा पुढचं काय दिलं आहे, कन्सिडर f(x) इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 + sin x डिवायडेड बाय 1 - sin x आणि x बिलॉंग्स टू 0 to π/2 म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट. ठीक आहे, नॉर्मल टू y इज इक्वल टू f(x) ॲट x इज इक्वल टू π/6 ऑल्सो पासेस थ्रू द पॉईंट. म्हणजे कुठल्या पॉईंटमधून तो नॉर्मल पास होईल. ठीक आहे, आता देत असताना y इज इक्वल टू f(x) म्हणजे फंक्शन आणि f(x) एकच असतो. ठीक आहे, ते फक्त नोटेशन्स आहेत. मग आता पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करूया त्याचं सोल्युशन काढताना. ॲट x इज इक्वल टू, जर आपण π/6 ठेवलं तर y काढायचं आहे. ठीक आहे, मग y काढण्यासाठी y इज इक्वल टू फंक्शन, पण फंक्शनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण π/6 घ्यायची. दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 + sin π/6 डिवायडेड बाय 1 - sin π/6. आता π/6 म्हणजे किती असतो, 30, आणि sin 30 म्हणजेच 1/2. मग 1 + 1/2 डिवायडेड बाय 1 - 1/2. आता ती जर कॅल्क्युलेशन आपण केली, 1 + 1/2 3/2 आणि 1 - 1/2 म्हणजेच 1/2. 2 2 कॅन्सल झाला, म्हणजेच तो आला tan इनवर्स ऑफ √3. आणि आता टॅनची व्हॅल्यू √3 कधी येते, तर ती येणार π/3 असताना. म्हणजेच y इज इक्वल टू π/3. म्हणजे आपला एक पॉईंट तयार झाला, इथं बाजूला लिहितो, x π/6 आणि y π/3. लक्षात आलं? आता परत एकदा फंक्शन घेऊया आणि ते सिम्प्लिफाय करूया, कारण त्याचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचे. हाय असं डेरिव्हेटिव्ह टॅन इनवर्सचं काढायला लावलं तर अवघड पडेल, म्हणून आपण ते सिम्प्लिफाय करूया पहिल्यांदा. ठीक आहे, मग काय दिलं आहे, f(x) इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 + sin x डिवायडेड बाय 1 - sin x. बघा आपण मागच्या एका लेक्चरमध्ये sin 2θ फॉर्म्युला वापरला आहे, तो इथं डायरेक्ट घेऊया. sin 2θ इज इक्वल टू 2 sin θ इंटू cos θ. त्याच्यावरून आपण लिहूया sin x इज इक्वल टू 2 sin, हाफ होणार x/2 इंटू cos x/2. ठीक आहे, तो इथं वापरूया. आणि 1च्या ऐवजी cos² + sin², तो फॉर्म्युला वापरूया इथं. ठीक आहे, दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट तसंच राहील, 1च्या ऐवजी लिहिणार cos² x/2 प्लस sin² x/2 प्लस 2 sin x/2 इंटू cos x/2 डिवायडेड बाय
बघा आता डिवायडेड बाय करत असताना तसंच वापरायचं सेम. कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 2 साइन एक्स बाय 2 इंटू कॉस एक्स बाय 2 टोटल ब्रॅकेट कंप्लीट. लक्षात आलं. आता बघा दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ न्यूमरेटर काय आला कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असणार डिवाइड बाय कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 त्याचा पण ब्रॅकेटचा स्क्वेअर असणार. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं म्हणजेच काय आलं कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 डिवाइडेड बाय कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2. आता बाहेर टॅन आहे म्हणजे आतला पण नंबर आपण टॅनमध्ये कन्वर्ट करायचा आहे. ठीक आहे. मग आता टॅनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी डिवायडिंग बाय कॉस एक्स बाय 2 न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस एक्स बाय 2. Therefore f of x is equal to बघा काय ते f of x is equal to तर tan इनवर्स ऑफ कॉसनं डिवाइड केलं तर 1 इथं साइन अपॉन कॉस येणार tan x बाय 2 डिवाइडेड बाय 1 मायनस tan x बाय 2. लक्षात आलं. आपण एक एक्झाम्पल मागं बघितलेले त्याच टाईपमध्ये सेम. ठीक आहे. बघा आता पुढं 1च्या ऐवजी वापरायचं tan पाय बाय 4 इथंच लिहितो पुढं. दिस इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ काय येणार tan पाय बाय 4 प्लस tan x बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस tan पाय बाय 4 इंटू tan x बाय 2. tan पाय बाय 4 म्हणजेच 1 असतो म्हणून तो वापरला आपण म्हणजेच इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ tan ऑफ पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2 म्हणजेच एफ ऑफ एक्स काय आला आपला पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. लक्षात आलं इथपर्यंत. आता त्याचं काय करायचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. मग एफ डॅश ऑफ एक्स काय येणार 1 बाय 2 पण एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच आपण त्याला स्लोप घेऊ. ठीक आहे. लक्षात आलं. आता इथं 2 भाग करतो त्याचे. आता नॉर्मलचा स्लोप काय असणार स्लोप ऑफ नॉर्मल फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात म्हणून लिहिणार आपण m1 इंटू m2 इज इक्वल टू -1. m1 किती आला 1/2 इंटू m2 इज इक्वल टू -1 म्हणजेच m2 इज इक्वल टू -2. लक्षात आलं. मग आता ह्याच्यानुसार काय आलं बघा m2 ची व्हॅल्यू आली. तर आपल्याला इक्वेशन ऑफ नॉर्मल माहीत आहे. काय येणार इक्वेशन ऑफ नॉर्मल काय असतं इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 इज इक्वल टू इथं m2 आला आहे म्हणून m2 लिहूया इंटू ब्रॅकेट x मायनस x1. देअरफॉर y आता आपला पॉईंट आपण मग अशी लिहिलेला होता. काय होता पॉईंट पाय बाय 6 आणि पाय बाय 3. मग तो इथं वापरायचा y मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू स्लोप आलेला आहे -2 इंटू x मायनस पाय बाय 6. कॅल्क्युलेशन केली y मायनस पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस मल्टिप्लाय केलं तर तो प्लस होणार -2x प्लस 2 पाय बाय 6. लक्षात आला इथपर्यंत. आता हा पॉईंट सॅटिस्फाय करणारा पॉईंट कोणता आहे वरती तर तो आपल्याला चेक करायचा आहे. आता एक पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करूया. अजून पाय बाय 3 प्लस पाय बाय 3 येणार y इज इक्वल टू -2x प्लस 2 पाय बाय 3 असा आन्सर आला. आणि आता ह्याचा पॉईंट सॅटिस्फाय करणारा कोणता पॉईंट आहे आपल्याकडं तो आपण चेक करूया. ठीक आहे.
बघा काय आहे 0 2 π/3 म्हणजे आता x इज इक्वल टू 0 ठेवलं ह्या इक्वेशनमध्ये तर हा 0 होईल आणि वायचे आन्सर 2 π/3 म्हणजे पहिलाच आपला पॉईंट काय होतोय सॅटिस्फाय होतोय म्हणजे आपला आन्सर आला ए. लक्षात आलं सगळं.